जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता रंगतदार बनली आहे। छाननी होऊन अपक्षांची मनधरणी सुरू असल्याचे सध्या चित्र दिसत आहे। मात्र म्हैसाळ मतदारसंघात महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। महाविकास आघाडीचे म्हैसाळ जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सचिन कांबळे, म्हैसाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार गायत्री सुशांत घोरपडे, टाकळी पंचायत समिती गणाचे उमेदवार रिदा सुलेमान मुजावर या महाविकास आघाडी उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ रविवार 25 जानेवारी 2026 रोजी 10 वाजता आबासाहेब शिंदे चौक म्हैसाळ येथे होत आहे। या मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे। पंचायत समिती गणातून जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी पंचायत समितीसाठी त्यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती। उमेदवारी न मिळाल्याने धनंजय कुलकर्णी नाराज असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवत म्हैसाळमधील जनतेला आपल्या हक्काच्या बंगल्याकडे चला, आपण तिथे ठरवूया अशी भावनिक साथ घातली आहे। तसेच जिल्हा परिषदेला ऐनवेळी उमेदवारी दिल्यामुळे समीकरणे बदलली असल्याची चर्चा मतदारसंघात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची घौडदौड जोरदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत।